आज आपण जाणून घेणार आहोत या कडुलिंबाच्या पानांचा वापर करून बनवलेल्या या उपायाने कशा प्रकारे आपण खाज, खरूज किंवा नायटा यांपासून सुटका मिळवू शकतो। नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद या YouTube चॅनलमध्ये तुमचे स्वागत। खाज, खरूज, नायटा हे त्वचाविकार आजकाल अनेकांना उद्भवत आहेत आणि हे असे फंगल इन्फेक्शन कधी-कधी महागड्या ट्रीटमेंट घेऊन, वेगवेगळ्या क्रीम लावून, गोळ्या औषधे खाऊन देखील जात नाहीत आणि यावर आराम पडलाच तरी पुन्हा 10-15 दिवसांनी पुन्हा उद्भवत राहतात, ज्यामुळे व्यक्ती सतत एका मानसिक आणि शारीरिक दडपणाखाली असल्यासारखा जाणवतो। कारण हे फंगल इन्फेक्शन घरातील एका व्यक्तीला झाले तर ते इतरांनाही चटकन होते। म्हणूनच आजचा हा जो उपाय आहे तो केल्याने तुमचे कुठलेही फंगल इन्फेक्शन अगदी 7-8 दिवसाच्या नियमित वापरानेच कायमचे बरे होईल। पण मित्रांनो, यासाठी हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा, कोणताच भाग स्किप न करता पहा आणि त्यानुसार उपाय करा, तुमचे फंगल इन्फेक्शन कायमचे नष्ट होईल। याशिवाय तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमच्या चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राइब बटन दाबून शेजारी बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आजचा उपाय बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम घेणार आहोत हे कडुलिंबाची काही पाने। त्वचेवरील फंगल इन्फेक्शन घालवण्यासाठी कडुलिंब ही आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ औषधी आहे, जिचा फार पूर्वीपासून वापर केला जात आहे। त्वचेवर कोणत्याही कारणाने खाज येत असेल तर या कडुलिंबाची कोवळी पाने हाताने चुरगाळून जरी लावली तरी झटक्यात खाज आणि दाह कमी होतो। एवढी प्रचंड ताकद या कडुलिंबाच्या पानांमध्ये असते। आजच्या उपायासाठी मी येथे कडुलिंबाच्या पानांची अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। या पेस्टचा 1 चमचा या प्रमाणामध्ये किंवा तुमच्या फंगल इन्फेक्शनच्या प्रमाणानुसार याचा वापर करायचा आहे। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे हे कोरपड। कोरपडामध्ये देखील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात, शिवाय यामुळे त्वचा मुलायम आणि तजेलदार होते। आपण येथे 1 चमचा एवढे या कोरपडाची जेल वापरायची आहे। ताजे कोरपड उपलब्ध न झाल्यास तुम्ही ॲलोवेरा जेल देखील वापरू शकता। यानंतरचा घटक म्हणजे कापूर। होय, पूजेसाठी वापरला जाणारा कापूर अनेक प्रकारचे स्किन इन्फेक्शन कमी करण्यासाठी फार पूर्वीपासून वापरला जात आहे। आपण साधारण 2 कापूर गोळ्या घेऊन त्या अशा प्रकारे बारीक पावडर करून यामध्ये ऍड करायचे आहेत। आता हे व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे। आता ते आपल्याला अशा प्रकारचे दिसू लागेल। चला आता याचा वापर कसा करायचा ते पाहूया। हे लोशन त्वचेवर अप्लाय करण्यापूर्वी प्रभावित त्वचा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी। यानंतर एक अशा प्रकारचा कापसाचा गोळा घेऊन तो यामध्ये बुडवून अशा प्रकारे प्रभावित त्वचेवर, प्रभावित भागावर व्यवस्थितपणे संपूर्णपणे अप्लाय करायचा आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर पुन्हा ते सुकल्यानंतर याचा लेप द्यायचा आहे आणि 5-6 तास हे त्वचेवर असेच ठेवायचे आहे। शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करावा। मित्रांनो, त्वचाविकार वारंवार उद्भवण्याचे मुख्य कारण म्हणजे अशुद्ध रक्त। त्यासाठी तुम्ही त्रिफळा चूर्ण 1 चमचा या प्रमाणात कोमट दुधात किंवा पाण्यात ऍड करून त्याचे सेवन करायचे आहे, जेणेकरून हे त्वचाविकार मुळापासून नष्ट होतात आणि ते पुन्हा कधीच होत नाहीत। माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।